गुड मॉर्निंग. चला, आज आहे गुरुवार. शुभ सकाळ तुम्हाला बरं का. शुभ गुरुवार. तर श्री स्वामी समर्थांची सदैव आपल्यावर आशीर्वाद राहो, आपल्या पाठीशी राहोत. गुरुदेव दत्त महाराज की जय. श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. ओम गुरुदेव दत्त महाराज की जय. तर आपले हे गुरु सदैव पाठीशी राहोत. तर चला, आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपण बनवणार आहोत मुगाची डाळ टाकून मेथी. तर मग मी ही छान स्वच्छ मेथी धुवून घेतलेली आहे. ही मुगाची डाळ आहे, भिजत घातलेली होती. ह्या मिरच्या घेतलेल्या मी, लसूण आणि टोमॅटो. तर चला, आपल्या रेसिपीला पटकन सुरुवात करूया. लसूण कट करूयात आपण. तुम्ही काय बनवणार आहात आज? टिफिनला कुठली भाजी करणार आहात? मलाही नक्की कमेंट्स करून सांगा. तर आज आपण मेथी बनवणार आहोत मूग डाळ टाकून. तर मेथी कुणाकुणाला आवडते मला सांगा बरं का, नक्की कमेंट्स करून. कुणाला मेथी आवडते आणि मुगाची डाळ टाकून कुणाला आवडते. मेथी तर सगळ्यांचीच फेवरेट असते, पण काही काहींना नाही आवडत. कदाचित काही लोक असतात की त्यांना मेथी आवडत नाही. चला, आपण आता फोडणी देऊया. आता तेल टाकून घेऊया. जिरं संपलेलं होतं. आपण आता भांड्यामध्ये जिरं काढून घेऊयात आपल्या मसाल्याच्या भांड्यामध्ये. चला, आपण जिरं टाकून घेतलेलं आहे, ह्याच्यात काढून घेतलेलं आहे रोज वापरायला. तर हे जिरे घेतलेले आहेत. तर बघा, लसूण टाकून घेते.
आता आपण टोमॅटो टाकून घेऊया. मिरची झालेली आहे आपली, टोमॅटो टाकून घेऊ. आता मुगाची डाळ टाकून घेऊया. बघा मी आधी मुगाची डाळ टाकून घेतली म्हणजे पटकन शिजेल. मग नंतर मेथी टाकायची. थोडं मुगाची डाळ शिजली की थोडीशी त्याला चांगली परतून झाली की मग मेथी टाकायची. बघा मुगाची डाळ छान तेलात परतून झालेली आहे. चला आता आपण मेथी टाकून घेऊया. बघा बघा पाणी गळतंय. धुवून ठेवलेली होती ना.
आपण आता चवीपुरता मीठ टाकूया. हे बघा, आता आपण त्याच्यावर झाकून ठेवूया. आता हिला छान वाफून घेऊ. आपण आता हळद टाकून घेऊया. बघा, हळद टाकलेली आहे आपण. आता छान तिला मिक्स करूया. परत आपण तिला वाफून घेऊया. चला आपण आपली भाजी बघूया. वाव, मस्त सुगंध सुटला बरं का मेथीच्या भाजीचा. तर बघा, आपली मेथीची भाजी ती पूर्णपणे तयार झालेली आहे. तर मेथीची भाजी नक्की कुणाकुणाला आवडते मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का. आणि हो, मेथीची भाजी कट करून टाकत नाही आम्ही, आणि मेथीची भाजी खुडूनच घेतो. खुडल्यानंतर कट करत नाही, तशीच भाजी बनवतो. तर तुम्ही म्हणणार एवढी लांब लांब भाजी कशी काय, तर आम्ही ती कट करत नाही, तशीच बनवतो ना, त्यामुळे ती अशी लांब लांब दिसते. तर बघा, डाळ पण छान शिजलेली आहे. तर कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का. आणि आस्वाद घ्यायला पण या, लवकर या नाहीतर संपून जाईल. पटापट या. कोण येणार आहे मला ते नक्की कमेंट्स करा. कोण कुठून येणार आहे तेही सांगा बरं का मला. चला, ओके, बाय.